गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून मंडळी. 12:30 वाजलेले आहेत आणि आज तारीख आहे 1 मार्च. हर्षदा मेकअप आर्टिस्ट यांचं आहे ऑर्डर. साक्षी पण आहे आमच्यासोबत. आज दोघींचं खरं तर कामच आहे आणि आमचं ॲज युजल ड्रायव्हरचं काम आहे आणि स्पॉट बॉयचं काम आहे. आमचं सगळं आवरावरी करायचं. आमच्या पिलूला आता 90% बरं आहे बरं का. इतके दिवस आजारीच होतो. जसं मी आधी पण सांगतोय सारखं की आमच्या तब्येतीच बरी नाही आहे. आठवडा झाला चौघांच्या मनात. साक्षीला पण जरा बरं नाही. त्यामुळे खरं तर ना ते ब्लॉग त्यामुळे ते ब्लॉग बनवून टाकणं आणि करणं ते होईनच झालंय. प्रयत्न करतो आम्ही नक्कीच की ब्लॉग बनवायचे कंटिन्यू. आजचं तर होणारच आहे. तर जाऊ आपण ऑर्डर साठी. चला लेट्स गो. आता आम्ही पोहोचलोय खडकवासल्याच्या इथं. इथून पुढेच ते लोकेशन आहे लग्नासाठीचं. तिकडे चाललंय. म्हणजे आम्ही ना आता डेस्टिनेशनला पोहोचतोय. पण जाता जाता इतकं इंटरेस्टिंग काहीतरी त्यांनी पाथवे आणि रोड केलाय. पाथवे म्हणता येईल ना माहित नाही. असा ब्लॉग्स तर केले पेविंग ब्लॉग्स. इथे काहीतरी अमर प्रकृती. ओ इथं हे आहे का काय सोसायटी किंवा काय चाललंय का. चालेल चलो. कसं आलंय ना वर इकडे खाली सगळं खाली दिसतंय. पटकन वर पण आलो लगेच. पावसाळ्यात मजा आली. पावसाळ्यात मजा आली असते. आत्ताच एवढी झाडे आहे. मंडळी पोहोचलेलो आहो आम्ही रिसॉर्टला. रिसॉर्ट आहे. वाव छान आहे ना. मस्त आहे कॅम्पस. कॅम्पस मोठा आहे चांगला. हा इथेच आम्ही आता मगाशी तुम्ही बघितलं आम्ही एंटर केलेलं. आणि यांचं लग्न आहे बघा. ऐश्वर्या अँड कृष्ण. आज आहे हळद. आणि आता जाऊया आपण आवरूया. सगळं आमचं सामान काढायचं आहे आणि मग आत जाऊ. ठीक आहे चलो. मगाशी ना सगळं सामान ठेवलेलं इथे. गाडी आता पार्क केलेली आणि आता चाललोय मी परत आत. या सगळ्याजणी आत गेले. 3 जणी सामान घेऊन. आता मेकअपला सुरुवात करायचं आहे. आपण बघूया कॅम्पस कसा आहे. वाइल्डरनेस म्हणून आहे हिल टॉप रिसॉर्ट. इथं समोर आपला मोस्टली आता हळदी होईल. इथं रिसेप्शन आहे. हेच बोलते हॅलो. हो हो हो. त्या सगळ्या त्यांच्या आई आणि त्यांची फॅमिली. आपण चलो दादा आपल्याला सोडणार आहे रूमपर्यंत. आणि हे ते सगळं आहे रिसॉर्ट. ह्या साईडला आहे स्विमिंग पूल. सगळ्या रूम्स मागा आहेत का तिकडे. जातो वाटलंच मी. काय प्रॉब्लेम नाही. फर्स्ट जिना येते सर. हां फर्स्ट जिनाने खाली उतरलं तर. येस थँक्यू. हो 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 येस थँक्यू सो मच. तर मंडळी समोर ना मागे इथं गार्डन पण आहे खेळायला. स्विमिंग पूल आहे इथं. हो चलो. स्विमिंग पूल इन्फिनिटी स्विमिंग पूल दिसतोय बरं का. कारण इथं नाही डायरेक्टच असं एज आणि समोर मस्तपैकी सीन. क्या बात. हातावरून खाली आलो आपण. हे इथं नाव लिहिलं काय वाइल्डरनेस. अच्छे सगळ्या रूम्स आहेत. 204ला जायचं आपण. जाऊ. आता आलो. या सगळ्या रूम्स आहेत. हे बसतात बघा इथं सगळेजण. या दोघी तिघी चांगले गेले कॅम्पस. चला इथे तर सगळ्या रूम्स आहेत. काय सर्क्युलर आणि केली बाबा डिझाईन. अच्छा. आणि आपण चांगलं वाटतंय कॅम्पस. मला तर आवडलं. छान आहे. बऱ्यापैकी एवढी गरमी आहे बरं काय. पण इथे असं गरमी जाणवत नाही आहे. थोडं घाम येतोय नाही असं नाही. पण छान आहे वातावरण. मला असं प्लेझंट वातावरण वाटलं. मस्त मजा आहे. हे मनी आवडलं का तुला. गार्डन पण दिसलं. छान आहे ना. म्हणून मी छत्री आणली का. म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्ही येता जाता जरा. मी ना मग अशी सामान ठेवलेलं आणि आता इथे जेवणाची वेळ झाली. त्यामुळे त्या साईडला मस्त असं जेवण आहे. जेवणात पण काय काय तुम्हाला दाखवतो. मस्त अशी कोथिंबीरीची वडी आहे, वडा आहे, कोशिंबीर भाज्या आणि भात. इंटरेस्टिंग म्हणजे इथे ना मोदक ठेवला आहे. मोदक आणि मच्छा. ऐक ना जेवण घेतलं मी तिथे. चला
ताट घेतले मी. चला चलो चलो चलो. आम्ही एक ताट घेतलेलं आहे आणि आम्ही बसलो आहे इथं आणि आपण करू एन्जॉय. चिनू हे बघ मोदक. A few moments later. हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांचं सगळं आता सेटअप सुरू झालेलं आहे. आमचं जेवण झालेलं. आता रूममध्येच आम्ही आलेलो. रूममधली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची होती. हे जो बॅक वॉल आहे त्याने सुंदर केला आहे. इथं स्टोनचं एक्सपोज स्टोनचं केलं आहे आणि आमचं पिलू बसलेलं आहे इथं थोडं थोडं खात. चला मी आता मग बाहेर थांबू. तुमचं चालू का मी जाता. आता हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट यांचा मेकअप चाललेला. तर मी आणि जिजा आता आलो स्विमिंग पूलच्या इथं. हाय तुमचं काय करता? हा दिलं ना बघा. इथले ग्लास घेतलेत काय. इथे ग्लास ठेवलेले पाण्यासाठी. जे ग्लास घेतले ते ग्लास नाही इथं धबधबा करत बसले. इथं ऑलरेडी आहे इथं वॉटरफॉल थोडासा आणि त्या हिशोबानं त्यासारखंच ती परत इथं वॉटरफॉल करते. हो A few moments later. तसा मेकअप आर्टिस्ट यांचं झालेलं आहे काम आणि साक्षी भोसले दोघींचं कसं झालं काम? गुड. हो आता बघूया. येस ओके. आता इथंच छान असं हळदी होणार आहे बघा. आता परत आत जाऊन दाखवतो. आणि हे सगळे रिलेटिव्स आहेत. मागे खेळायचं एरिया आहे. आमचं पिल्लू इथं आहे आणि हे बघा इथं सगळे आता हळद होणार आहे. ओ फोटोशूट वगैरे चाललेलं आहे मस्त. हे बहुतेक सगळे मुलाकडे आहेत. हां येस मे बी. हां हे मुलाकडे आहेत सगळेजण. मस्त असं इथं हळदी होणार आहे. मागं व्ह्यू खूप सुंदर दिसतोय बरं का. इथं वॉटर बॉडी बहुतेक खडकवासला दिसतंय बहुतेक ते इथं दिसतंय. नाईस. वरती ना इथं सेटअप सगळा याचा आहे हळदीचा. खाली जाऊ मस्त शूट करतायत फोटोशूट. नवरा मुलगी नवरी मुलगी यांचं चाललेलं आहे शूट. आणि वरून तुम्हाला म्हणत होतं ते स्विमिंग पूल छान असा इथं पूल आहे. इथला अन्वय आहे की जो जिजाचा फ्रेंड आहे. मस्त आता दोघं आता खेळायला सुरू केलेत. अन्वयचे बाबा मामा का भाऊ मामा ना मुलीचे मामा आहेत ते. त्यामुळे ते रिलेशन मधलेच आहेत त्यांच्या. होय मेकअप आर्टिस्टचं काम झालं. आता आपलं जबाबदाऱ्या सुरू. करिअरचं काम आता झालं. आता या जबाबदार कर्तव्य सुरू झालेलं आहे. मेकअप आर्टिस्ट आता चहा घेऊन झालेला. साक्षी चहा झाला. आम्ही खरं तर चहाचं ब्रेक झालेलं आणि ऑलरेडी आता सगळे आलेत बाहेर आणि हळदी आता सुरू होईल थोड्या वेळात. बघा इथे चहा मिळत आहे. वेळात मस्त ना ब्राईड आणि ग्रूमची एंट्री होणार आहे हळदीसाठी. सगळे एकदम तयार झालेत पिवळे आणि ब्राईडची आणि ब्राईड अँड ग्रूम आहे ना ते वेगळ्या ड्रेसमध्ये पिंक आणि हां त्या शेडमध्ये त्यांनी वेगळं केलेलं आहे. सगळे इथे वाट बघतायत फोटोग्राफर. आणि ना माग बघा इतका सुंदर असा व्ह्यू आहे. आई गाणी लावली बाबा.
सगळ्यांचा नंबर लागलाय आणि आता जी हळद सुरू झालेली आहे लावायला आहे बघा. आता आई वडिलांची लावून झाली त्यांच्या आई वडील ह्या काकू आई आहे त्यांच्या आणि सगळे जण आता आलेले आहेत मंडळी. म्हणजे आता मामा आलेले आहेत मुलीचे मुलीचे मामा ना येस. हे मामा आहे. फुलाने हळद गेले फुल हळद फुलाने. एवढे सगळे धमाल गेले बघा. हे सगळे नवरानवरी सगळ्यात वेगळं धमाल. त्यांच्या फ्रेंड्सनी आणि सगळ्या भाऊबंधांनी डान्स असं बसवलंय का. आता जस्ट झालेला हळदीचा कार्यक्रम आणि आता ब्राईड आणि ग्रूम गेलेत आवरायला. त्यांचं आहे संगीताचा कार्यक्रम. थोड्या वेळाने संगीताचा कार्यक्रम आहे. इथे सगळ्यांचं फोटोशूट, कोणाचं कोण स्विमिंग पूलमध्ये उतरले, नवरा मुलगाचं इथे मजा चालली आहे. असं तर चाललंय छान सगळी मजा. म्हणजे असं सगळ्यांचं काय काय रील बनवणे आणि ह्या सगळ्या गोष्टी चालल्या तिथं. एक नंबर. आता हळद झालेली आणि आम्ही आता चाललेलो स्विमिंग पूलकडं. सगळेजण खेळतात खाली. मग असे बघितलं हा जरा रोड इंटरेस्टिंग वाटला म्हणून जरा म्हटलं व्हिडिओ घ्यावं. आता मग जो रोड होता आम्ही तो इथून आलेलो बघा मागून आणि आता परत आलोय कुठं पूल पाशी आलोय. सगळेजण खेळत आहेत आणि जी जरा आता जरा बरं वाटतंय का तुला गुड ये बघा आता कुठं आले बघा तिचा. मंडळी आता ना सगळ्यांना ब्रेक मिळाला त्यामुळे सगळेजण ना आता स्विमिंग पूल मध्ये आलेले सगळे रिलेटिव्ह आणि सगळेजण इथे छान रेन डान्स करतायत. आता मगाशी आपण बघितलं इथं स्विमिंग पूल आहे. पूलच्या इथंच ना आता वरच्या साईडला इथं बहुतेक संगीताचा कार्यक्रम असावा असं वाटतं. इथं जेवणाची व्यवस्था आहे, सिटिंग व्यवस्था आहे, मस्त सुंदर असं स्टेज केलेलं आहे. यार माहोल तर खतरनाक दिसतोय. बहुतेक इथं जातं संगीताचा असा अंदाज आहे माझा, कारण खाली पण इथं स्टेज लावतायत. आमचं पिलू फिरते बघा. हाय मग जरा खोकला आहे आमच्या पिलूला अजून. मंडळी आता रात्र झाली आहे. आता रात्रीचा माहोल दाखवतो इथं
मस्त अशी लाईटनं जो इथं माहोल झाला आहे बाबा रे बाबा. हे सगळे इथं रूम्स आहेत आणि तिथं बाकीचं आपण पूल बघितलं. मंडळी आता वाजलेले आहेत 7 वाजून गेलेत आणि हर्षद असा मेकअप आर्टिस्ट यांचं संगीतच्या त्या मेकअपसाठी गेलेले आहेत का मेकअपचं अरे कसं काय बोलतोय मी आता संगीत आहे त्याचं मेकअपसाठी गेलेले आहेत आणि तुम्हाला तर संगीतचं तुम्हाला सेटअप तर दाखवला तुम्ही. आता गाणी मागं ऐकून त्यात येतात ते हेच आहे ते सगळं जॅज वगैरे लावले आणि तिचं जॅज आवडलं खरं आणि आता जरा डाऊन झाली आहे ती तर त्यामुळे त्यानं ज्यूस पिलाय. कसला ज्यूस ORS येस दिस इज इट. हा ज्यूस पिती ती आणि थोडं खातीये खाणार आहे का तू नाही म्हणते खायचं ठीक आहे. आणि आता घरी जाऊन ती विश्रांती करायचं. अजून 1 तासभर आहे हर्षदाला मेकअपसाठीचं. मग काय 8:30-9 पर्यंत घरी जायचं. यांचं इथं संगीत सुरू राहील आणि आम्ही घरी जाऊ. ओके लेट्स गो. ओके हे टाकायचं का ब्लॉग मध्ये चालू आहे शूटिंग टाकणार मी तरी टाकणार आहे. हळदी नाही सॉरी संगीतचा लुक रेडी झालेला आहे. आवडलं का तुला व्हिडिओ लुक आवडला पूर्ण. ब्राईडची आणि ग्रूमचा डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. ही ना सकाळचं विधीचं पण तयारी झाली आहे. सकाळचा फार लवकर कार्यक्रम आहे. हर्षद असा मेकअप आर्टिस्ट आता असं झालं तुमचं संगीतचं राईट. तर म्हणजे तर वर ते संगीत होणार आहे मग अशी मी तुम्हाला दाखवलेलं आणि आता निघालो आम्ही घरी. चला जाऊ आपण. संगीतचा कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होईल. आता बघूया आणि जाता फक्त व्हिडिओ दाखवतो. आम्ही पण निघालो आता ठीक आहे. बघू आता काय चाललंय. हे आता मग अशी म्हटलेलं ना मी आणि जिजा इथं बसलेलो सगळ्यांची वाट बघत. म्हणजे हर्षदाचं मेकअप चाललेलं. आता सगळे फॅमिली मेंबर्स ऑलमोस्ट आलेत आणि आता सगळ्यांचं चाललेलं आहे फोटोशूट आणि सगळ्या गोष्टी. चलो तरी म्हणजे आहे सगळ्या इथं थांबलेल्या वाट बघत. चालेल जायचं घरी. चल आजचा ब्लॉग इथंच संपतो. आता भेटू उद्याच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.